तर मंडळी हे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण सध्याची परिस्थिती खूप बेकार. शिवभक्तांच्या घराने आपल्या स्त्रियांची, माता भगिनीची इज्जत करणं, त्यांना इज्जत देणं. दादा, मुलाचे संस्कार कसे करतात माहिती का? जर एखादी मुलगी रस्त्याने चालली, बायबा एखादी मुलगी रस्त्याने चालली, मुलं लक्ष देऊ नाही का? एखादा मुलगा संस्कारी कसा धरला जातो, तो संस्कारी कसा आहे हे कसं ठरवलं जातं. एखादी तरुणी जर रस्त्याने चालली असेल आणि तिने त्या तरुणाकडे पाहून, कुणी त्या मुलीने त्या तरुणाकडे पाहून वाटवाकडे करून जाता कामा नाही. बरं का माहिती, सरळ गेली पाहिजे. त्या मुलाचे संस्कार तिथं दिसतात, हे लक्षात घ्या. मुलांनो बघा, कार्यक्रम चालू असतात. आताच काल परवा कार्यक्रम चालू होता आणि एक मुलगा आला, एक तरुण मुलगा मला काय म्हणला, ओ शाहीर, ओ शाहीर. हो, मी म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा. काय म्हणला, काय म्हणला दादा? ओ शाहीर, मी म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा. मी म्हणलं, होय ना माझ्या भावा, आहेस की तू छत्रपती शिवरायांचा छावा, तुला कोण नाही म्हणलं? तो म्हणला, मी छत्रपती शिवरायांचा छावा. मी म्हणलं, आहेस तू छत्रपती शिवरायांचा छावा, पण दादा तुझ्या तोंडात 50 रुपयाचा मावा, तू बाजूला जाऊन तू का? असं चालतंय का? असं चालतंय का? अरे नाही. भगवी कपडे घातली, दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, बुलेटवर फाट 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 झेंडा अडकून फिरला, म्हणजे तू शिवबाचा मावळा झाला का? हे नाही दादा. छत्रपती शिवराय फक्त डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नाही बरं. छत्रपती शिवराय हा डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नाही, तो मस्तकात घालायचा विषय आहे, आचरणात आणायचा विषय आहे. छत्रपती शिवराय हा विषय माऊली. म्हणून छत्रपती शिवराय वाचा, आहे ना? अरे छत्रपतींच्या गाण्यावर आपण नाचतो ना. मी काय म्हणतो, अरे छत्रपतींच्या गाण्यावर पैसे तेवढं नाचा, पैसे तेवढं नाचा, पण आधी छत्रपतींचा शिवरायांचा इतिहास वाचा वाचा वाचा. बरोबर ना? छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा दादा. छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त भाषणात आणि घोषणातच विकला गेला, पुस्तकातून मात्र विकला गेला नाही मायबा. हे खूप मोठं दुर्दैव आहे. त्यामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शाहीर विजय तनपुरे यांचं एक काव्य आहे, नुसता जयंतीत मारतोस उड्या. इथल्या तरुणांसाठी नाही बरं का मायबाप, हे कोणासाठी? जे फक्त छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याचा आव आणतात त्यांच्यासाठी. मायबाप, हे प्रबोधन करायचं कारण आजकालची पिढी घडली पाहिजे. हे शब्द एका मुलाच्या, लहान मुलाच्या कानावर पडले आणि ते संस्कारी घडलं, अख्ख्या कार्यक्रमाचं सार्थक झालं मायबाप. नाहीतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसते नाचायचे गाणे घेऊन मी तुम्हाला नाचू शकतो, असं करू शकतो असं, पण छत्रपती शिवरायांचा इतिहास या लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे बरं का मायबाप. बघा तरुण कसा असावा. आणि शाहीर विजय तनपुरे काय म्हणतात बघा, अरे नुसत्या जयंतीत मारतो सोड्या. काय म्हणतात? अरे नुसता जयंतीत मारतो सोड्या, मारतो सोड्या. अरे तुला शिवभा समजला काय गड्या, नुसता जयंतीत